भाऊसाहेब आंबेडकरांची आई आहे. मला बोलता बोलता सकाळी विषय निघाला म्हणून मी बोलते. उद्धव ठाकरे व त्याचा आणि मुलगा कोणता, त्यांनी काय केलं आमच्या मुलाकरता? काही सुद्धा नाही. आतमध्ये अटक झाली त्यावेळेस इथनं 10 वेळा गाडा घरी फोटो काढले तेव्हा काही नाही. आणि पोराला अटक झाल्यानंतर इथून कुठं आल्याला सोलापूरला का बार्शीला आम्ही देवाची वाट बघायची नाही, एवढी 5 वर्षात सुद्धा वाट बघत बसलो होतो. तर त्यानं मुचकार माझ्याकडे केलं नाही म्हणून मला राग आला. आमच्या संसाराला काळी लागली, 1 रुपया राहिला नाही. काय करून जावं मोठेपणा सांगतोय आता लई एवढा. 8 वर्ष झालं आम्ही 8 ते 9 वर्ष अन्नछत्र चालू केले. त्याला कुणी किती गोंधळ घातला तरी आम्ही मागे सरलो नाही. आम्ही घरात बघत नाव पण गोरगरिबाला खाऊ घातले, निहून घरी पोच केले, चौकागणित दवाखान्यात केले, तरी बी त्याचं नाव गाव नाही. त्याच्याकरता काय केलं कुणी? घरा भाऊसाहेब तुमच्याकरता तुम्ही लय घातला, सगळं गेलं, काही राहिलं नाही. तुम्ही सगळ्याच्या मागे लागला. तुमच्यासारखा वाघ कुठे सुद्धा नाही, तरी तुम्ही त्याला मान दिला. मग ह्यात काय उपयोग आहे? तुझ्या बातम्या तर कधीच मी ऐकत नाही. बाळासाहेब ठाकरेचा 10 पैसे गुण येणार नाही तुम्हाला कोणत्या ठाकरे मंडळीला. परतुंडा पतवर अथवा पतवर काय बोलू? अजून काय काय काढू? माझा इथून गुर्ज जाईल फुटून. इतकं बोलायचंय पण माझी ताकद नाही. आजच्या महाराष्ट्राला एकाला नवं शेतकऱ्याचं लिखरू होतं पण त्याच्या हात धरा एक बी वाघ कोणाच्या गावात येणार नाही. मित्रांनो, सकाळी सकाळी आईकडे बसलो होतो, दर्शन घेतलं आणि तिनं चालू केलं. तिला म्हणलं तू बोलती का लाईव्हवर? बोलते की कुणाच्या बाप्पाला भीती काय म्हणली. मग आता तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे लाईव्ह घेतलं. तिचं थोडंसं तिच्या ज्या भावना आहेत त्या भावना तिनं व्यक्त केल्या. मित्रांनो, अनेक शिवसैनिकाचे संसार या ठिकाणी उद्धव ठाकरेमुळे उद्ध्वस्त झाले. आम्ही पोलीस इन्स्पेक्टर असताना होतो, 200-300 लोकांना तडीपार केला असेल. जे ऊसाचे भाव वाढवा, लाईट अमकं तमकं जे आंदोलनाचे गुन्हे आहेत 10-12 आमच्यावर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इकडे मला SP तडीपारीची काय नोटिसा काढतो, म्हणजे का करू नये म्हणून. एवढा तर दबदबा गाड्याचा. त्याचप्रमाणे इकडं आता बाकीचं काढत नाही. खडीक्रेशर 50 लाख भरणं नाही मला त्यावेळेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे पक्षप्रमुख त्यावेळचे आणि मुख्यमंत्री आणि त्यानंतर इथे मला 21 कोटी रुपये दंडाच्या नोटिसा 3-3दा निलाव प्रॉपर्टीचे काढले. झाला नाही तो विषय वेगळा, परंतु इतकी तर धमक या गाड्यामध्ये आहे. आणि मग असा गडी काय करणार ह्या महाराष्ट्रात भविष्यात? माझे एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी सांगलीच्या जिल्हा प्रमुख शिवसेनेचा तडीपार करण्याच्या नोटीस त्यावेळेला निघाल्या होत्या. त्या कारणानं किंवा बाकीच्या कारणानं बाहेर पडले. आणि आता काय सांगू, बार्शी म्हणजे साहेबाच्या ह्याच्यामुळे आम्ही सुद्धा एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलो. बार्शीमध्ये झाडं बघा, बहरली बाजारपेठ, ती झाडं लावली म्हणून खड्डे घेतले म्हणे नगरपालिका सरकारच्या ह्याच्यात आणि मन आमच्यावर गुन्हे, त्याच्यामुळं तडीपारीच्या नोटिसा. वा रे वा ठाकरे साहेब, आभारी आहोत. आयुष्यभर आठवण ठेवली तुम्ही आम्हाला. मी आजही यूट्यूबवरती कोण गद्दारी केली, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी हा उठाव केला त्याला क्रांती दिन म्हणलं पाहिजे. गद्दाराचा दिवस नव्हे. गद्दार तुम्ही आहात सगळे. तुम्ही केली गद्दारी आमच्याशी, ते आहे यूट्यूबला. पण मला बोलायचं नव्हतं, पण आई म्हणली नाही तुलाही बोलावं लागतं. म्हणलं बरं ठीक आहे, मी बी बोलतो. बोलायला काय तो काही विषय नाही. मी माझी पोलीस अधिकारी नात्यानं आजही जी धमक आमच्यामध्ये आहे, काय कुठलं पद नसलं अमुक नसलं तर माझी पोलीस इन्स्पेक्टर हेच पद मला महाराष्ट्र पोलिसांनी दिलेलं, सगळ्याचा बाप म्हणून मी काम करतो. एवढंच बोलतो. मला जे उद्दिष्ट आहे, मला जे व्हायचं आहे, आईची इच्छा आहे, 90 वर्षाची आई आहे, तिला वाटतंय माझा पोरगा आमदार आणि गृहमंत्री व्हावा, राज्यमंत्री होणार, त्यामध्ये काय शंका आहे. शिंदे साहेब आता तरी लक्ष आमच्याकडे द्या, एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो.